हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत मोदक. मोदक बनवण्यासाठी आपल्याला आधी एक ग्लास पाणी असं गरम करून घ्यायचं आहे. उकळी आली की मग तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाचं पीठ टाकून मस्त मिक्स करून घ्या तुम्ही चांगल्यापैकी. उकड मस्त चांगलं मिक्स करून झालं की मग झाकून ठेवून द्या थंड होण्यासाठी. आणि गॅसवर पॅन किंवा तुमच्याकडे कढई वगैरे असली तर कढई पण ठेवू शकता तुम्ही. कढईमध्ये घी टाका. तर आपण सारण बनवण्यासाठी बदाम, इलायची पावडर आणि खोबरा आणि गुळ मी मिक्स करून हे केले, बारीक केले. शेंगदाणे, तीळ, मनुका हे घेतले. चला तर मग आता आपण सारण बनवून घेऊया. घी मध्ये खसखस टाकून घ्या. खसखस टाकलं की तीळ टाका. चांगलं परतून घ्या जेणेकरून सर्दी होणार नाही. शेंगदाण्याचं कूट, खोबरा आणि गूळ मिक्स करून पिसलं होतं ना ते टाकून घ्या. चांगलं परतून घ्या. लगे गूळ मेल्ट होईपर्यंत चांगलं परतून घ्या. तर तुम्ही बघत आहात इथे गूळ मेल्ट झालेला आहे चांगल्यापैकी. तर त्यात आपण मनुका, बदाम आणि इलायची पावडर टाकून मिक्स करून घेऊया चांगलं. सारण थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया चांगलं. चला तर मग मी थोडं गरमच पीठ मळलेलं आहे हे. तुम्ही पाणीला हात लावून पण थोडं पीठ मळू शकता. आणि तुमचं पीठ जर पातळ झालं असेल ना, तुम्ही थोडं सुकं पीठ टाकून तुम्ही मळू शकता पीठ. चला तर मग इथं आपला मोदकसाठी पीठ रेडी झालेलं आहे. चांगलं मऊ असं पीठ मळून घ्या.
हाताला पीठ किंवा घी लावून तुम्ही चांगल्या अशा पाकळ्या बनवून घ्या. इथे आपले सगळे मोदक रेडी झालेले आहेत. तर आपण आता स्टीम करायला ठेवूया मोदक. तुम्ही स्टीमरचा पण यूज करू शकता. माझ्याकडे स्टीमर नाही म्हणून मी कढईमध्येच करते. तर मोदक 10 मिनटं तरी आपल्याला स्टीम करायला ठेवायचे आहेत. तर आपले 10 मिनटं झाले आहेत. तर बघूया आपण मोदक स्टीम झालेत का. तर आपले मोदक इथे रेडी झालेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.